नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत करतो तुमचं सर्वांचं आपल्या लाडक्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर, शेतकऱ्यांचं युट्यूब चॅनल आत्मा राजापूरवर। मी वैभव अंबरे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा राजापूर येथे कार्यरत आहे। सगळ्यांचं पुन्हा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर। आपण आज जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो स्पर्श एसएनए प्रणालीबद्दल। चला तर मग सुरू करूया। पारदर्शकता, कार्यक्षमतेमध्ये वाढ, जबाबदारी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तात्काळ आणि जलद गतीने निधी हस्तांतरण। केंद्र पुरस्कृत ज्या योजना आहेत या योजनांसाठी निधी मंजूर झाला केंद्र शासनाकडून की तो थेट सिंगल नोडल अकाउंट म्हणजे एसएनए यावर जमा होतो आणि तिथून हा निधी कार्यान्वयन यंत्रणा ज्या आहेत त्यांना निधी हा वर्ग केला जातो। याचा शेतकऱ्यांना कसा फायदा होणार आहे ते आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। केंद्र शासन व राज्य शासन या दोन्ही स्तरावर रोख व्यवस्थापनामध्ये अधिक परिणामकारकता साधण्यासाठी सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली, राज्याची एकात्मिक वित्तीय व्यवस्थापन माहिती प्रणाली व भारतीय रिझर्व्ह बँकेची ई कुबेर प्रणाली यांच्या एकात्मिक रचनेच्या माध्यमातून केंद्र पुरस्कृत योजनांचा निधी वितरित करण्यासाठी एसएनए स्पर्श या निधी प्रवाह कार्यपद्धतीचा वापर करण्याचा निर्णय नुकताच भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या व्यय विभागाने घेतलेला आहे। या प्रणालीमुळे केंद्र आणि राज्य सरकारला निधीवर नियंत्रण ठेवणं सोपं होणार आहे। पेमेंट, अकाउंटिंग आणि रिपोर्टिंग एकाच हबमध्ये होण्यासाठी ही प्रणाली विकसित केलेली आहे मित्रांनो। समयोचित प्रणाली, एकीकृत शीघ्र हस्तांतरण, रिअल टाइम सिस्टीम ऑफ इंटिग्रेटेड क्विक ट्रान्सफर। शेतकरी मित्रांनो, तुमच्या खात्यात जास्तीत जास्त लवकर तुमचे शेतीचे पैसे कसे येतील, अनुदान कशी जमा होतील याच्यासाठी किती शासन प्रयत्नशील आहे बघा। शासनाकडून ही त्वरित शीघ्र हस्तांतरण करण्यासाठीची प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे आणि ही आता चालू पण झालेली आहे शेतकरी मित्रांनो। त्याच्यामुळे फक्त याच्यामध्ये एकच अट असणार आहे की ही जी निधी वितरणाची पर्यायी पद्धती आहे किंवा कार्यपद्धती आहे ही फक्त केंद्र पुरस्कृत योजनांसाठीच नुकती तरी चालू करण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे याच्यामध्ये केंद्र पुरस्कृत योजनाच असणार आहेत। आता या केंद्र पुरस्कृत योजनांमध्ये बऱ्याच योजना आहेत, त्या मी तुम्हाला सांगणार आहे। प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना ही केंद्र पुरस्कृत योजना आहे। याच्यामध्ये तुषार सिंचन, ठिबक सिंचन आणि जलसंधारण यावर भर देण्यात येतो शेतकरी मित्रांनो। तर या योजनेतून पण तुम्हाला स्पर्श प्रणालीचा वापर करूनच तुमच्या खात्यात निधी वितरण केलं जाणार आहे। कृषी यांत्रिकीकरण उपअभियान आहे, ते पण एक केंद्र शासनाची महत्त्वपूर्ण योजना आहे। नैसर्गिक किंवा सेंद्रिय शेती करण्यासाठी परंपरागत कृषी विकास योजना पण एक केंद्र पुरस्कृत योजना आहे शेतकरी मित्रांनो। या योजनेतून पण जे अनुदान वितरित केले जाणार आहे ते याच स्पर्श प्रणालीचा वापर करून केला जाणार आहे शेतकरी मित्रांनो। राष्ट्रीय कृषी विकास योजना देखील केंद्र पुरस्कृत योजना आहे। माजी सैनिक कृषी पंप जोडणी योजना देखील केंद्र पुरस्कृतच आहे। प्रधानमंत्री किसान मानधन योजना पण केंद्र पुरस्कृत आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्ही कृषी विभागाच्या krishi.maharashtra.gov.in या वेबसाईटवर जाऊन देखील माहिती घेऊ शकता। या वेबसाईटवर तुम्हाला मिळतील विविध योजना, कृषी विभागाच्या शेतकऱ्यांच्या ज्या योजना आहेत त्या या वेबसाईटवर तुम्हाला पाहावयास मिळतील आणि अधिक विस्तृत पद्धतीने माहिती देखील मिळेल। अगदी सहज गतीने जर आपल्याला लोन हवं असेल तर किसान क्रेडिट कार्ड एक योजना आहे। आपल्याला माहिती असेल, ऐकिवत असेल, या योजनेची इत्तंभूत माहिती आपण या युट्यूब चॅनलवर पण घेणार आहोत। तर ही एक केंद्र पुरस्कृत योजना आहे। तुम्ही देखील मला कमेंट्स करून सांगू शकता अजून कोणकोणत्या योजना आहेत ज्या केंद्र पुरस्कृत आहेत किंवा तुम्ही अशा कोणत्या तरी एका योजनेतून अनुदान घेतलंय का, ही मला तुम्ही कमेंट्स करून सांगू शकता। अजून तुम्ही मला कमेंट्स करून तुम्हाला कुठल्या योजनेची माहिती विस्तृत पद्धतीने हवी आहे हेही तुम्ही सांगू शकता। जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेतकरी मित्रांनो आपलं चॅनल हे तुम्ही शेअर केलं पाहिजे। जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या यूट्यूब चॅनलचा फायदा कसा होईल हे आपण सर्वांनीच बघितलं पाहिजे, नाही का? चला तर मग आपण आजच शेअर करूया, लाईक करूया आणि जास्तीत जास्त कमेंट करून हे चॅनल जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पसरवूया। धन्यवाद शेतकरी मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र। थोडक्यात काय मित्रांनो की तुम्हाला आता तुमच्या अनुदानासाठी केंद्र शासनाची जर योजना असेल तर जास्त वेळ थांबायला लागणार नाही।